नमस्कार, माझे नाव श्रेया प्रकाश देसाई। मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव सिद्धार्थ विद्या मंदिर। श्री भरत मोळवडे सर यांच्या सदरातील अनेक मान्यवरांचे व्हिडिओ आम्हाला शाळेमध्ये मधल्या वेळेत दाखवले जातात। ते पाहून आम्हाला खूप आनंद होतो। ते त्या सदरातील मान्यवर आपल्या शाळेतील आठवणी आम्हाला सांगत असतात आणि ते पाहून आम्हाला प्रेरणा मिळते। सर्व विद्यार्थी आपलं लक्ष केंद्रित करून तो व्हिडिओ बघत असतात, कारण त्यामध्ये आम्हाला खूप शिकण्यासारख्या गोष्टी सांगितल्या असतात। तर गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण हा सदर तुम्ही नक्कीच पहा। नमस्कार, मी प्रणाली प्रभाकर जोशीकर। मी आता 10वी ब मध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव सिद्धार्थ विद्या मंदिर आहे। या शाळेत मी पहिलीपासून शिकत आलेले आहे आणि हे वर्ष माझं 10वीच आहे। खूप आठवणी अशा चांगल्या आहेत। या शाळेने खूप काय शिकवलं। या शाळेबद्दल सांगावं असं वाटलं तर खूप काय आहे, पण या शाळेत खेळांविषयी, संस्कृतीविषयी आम्हाला खूप ज्ञान दिलं जातं। खेळांमध्ये खूप मुलं आमच्या शाळेतली खूप राज्यस्तरावर खेळलेली मुलं आहेत आणि आता आम्हाला तीच मुलं शिकवायला येतात। आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांचा। अंडर 17चा आपण पहिला कव्हर सेट लावूया। कसं खेळायचं मी तुम्हाला सांगणार। पहिला रेडर कोण कोण टाकणार? पियुष, रेडर टाकायचं। रेडर टाकायची तू। काय तुझं नाव? सलमान। सलमान जा तेरे कॉर्नर पे खड़ा रे। पियुष रेडर आहे तू काय लावतो? कॉर्नर जा तिकडे, तुझा तिकडे कॉर्नरला तुझ्या। रेडर कोण आहे अजून? तू कुठला? हा कॉर्नर ना? हा बा कव्हर सेट अजून केदार चल। रेडरनी जायचं, पहिला काय करायचं? टच घ्यायचं रेडरनी। पहिला गेल्या पहिला चेक करायचं प्लेयर कसा खेळतो काय नाही। गेल्या त्याला डायरेक्ट बोनस काही करायचं नाही। पहिला बघायचं कोण कसं उभा आहे काय नाही, सगळं नीट बघायचं। पियुष टाक रेड। शाबाश। आणि त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते आम्हाला। त्याच्यानंतर खूप मोठ्या पदांवर आमच्या शाळेतली मुलं गेलेले आहेत आणि ते आम्हाला जेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून येतात त्यावेळेला आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण मोठे होऊन परत शाळेत यावं। नमस्कार, माझे नाव आर्या आनंदा पाटील। मी आता 10वी ब मध्ये शिकते। आमच्या शाळेचं नाव सिद्धार्थ विद्या मंदिर। आमच्या शाळेची सुरुवात अत्यंत प्रसन्न असते। आमच्या शाळेचा वेळ कसा जातो आम्हालाही कळत नाही। आमच्या शाळेमध्ये जसे पुस्तकी ज्ञान, शारीरिक ज्ञान आणि व्यावसायिक ज्ञान सुद्धा मिळाले जाते। आमच्या इथे खेळायला जितकं महत्त्व आहे तितकं अभ्यासाला महत्त्व आहे, तितके सांस्कृतिक कार्यक्रमही खूप छान घेतले जातात। जसं की गोपाळ काळ असू द्या किंवा गणपती बनवणे असू द्या, आमच्या शाळेतील मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात असतात। आमच्या इथे खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले जाते। माझे नाव लक्ष्मी रामचंद्र शिंदे। मी सिद्धार्थ विद्या मंदिर या शाळेत शिकते। इयत्ता 10वी अ मध्ये आहे। माझ्या या शाळेत खूप मित्रमैत्रिणी आहेत। तसेच या शाळेतील शिक्षक आणि सर खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतात। नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात काही शाळांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे। येणाऱ्या मालिकेतून आपण ही शाळांच्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न करूया।
प्रार्थना सुरू होण्याच्या आधी काही आपल्या सूचना असतील त्याप्रमाणे आपण सूचनेचं पालन करणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. एक साथ प्रार्थना के लिए तैयार. एक साथ प्रार्थना शुरू करेंगे. शुरू कर. या कुंदेर तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणांवर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर दैवै सदा वंदिता. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, प्रीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुरतानीला जबाबदे जिभा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है. मुझे अपने देश से प्यार है. अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है. उनकी भलाई और समृद्धि में सुखी है. जय हिंद. एक साथ भारतीय संविधान शुरू करेंगे. शुरू कर. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून. एक साथ पसायदान के लिए तैयार. एक साथ पसायदान शुरू करेंगे. शुरू कर. आता विश्वात्मके देवे, ये भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांड्याळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमे जलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई त्रिलोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय, हो आवेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराव,
हा होय दान बसाव, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. नमस्कार, माझे नाव आरजू मंजूर सय्यद. मी आता 10वी ब मध्ये शिकते. आज दिनांक 12 सप्टेंबर 2025. आजचा सुविचार, ज्ञान तिथे मान. आजच्या ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईच्या लोकल ट्रेन सेवा प्रभावित झाल्या. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. उद्या CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती पदाचे शपथ घेणार आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 500हून अधिक पर्यटकांनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यांचे नियोजन रद्द केले. पुण्यातील IT पार्क समोर एका तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले आहे. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद. आपल्या सिद्धार्थ विद्या मंदिर शाळेमध्ये आपण रोज आपले अभियान घर घर संविधान या उपक्रमांतर्गत काही भाग बघत आहोत. त्यापैकी आज भाग 3रा मूलभूत अधिकार. आपण आपल्या प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी थेट संबंधित आणि अत्यंत महत्त्वाचा असलेल्या संविधानाचा भाग 3 बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भाग 3 मध्ये आम्हा सर्व भारतीयांना काही विशेष मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे नक्की काय याविषयी आपण या अगोदरच्या भागात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संविधानाचा भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा देखील म्हटले जाते. आता हा मॅग्ना कार्टा म्हणजे काय? हा एक लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे स्वातंत्र्याची महान सनद. इंग्लंडमधील अनिर्बंध राजेशाही आणि सामान्य जनता यांच्यातील संघर्षात राजेशाहीला माघार घ्यावी लागली आणि जन्म झाला तो मॅग्ना कार्टाचा. 15 जून 1215 रोजी इंग्लंडचा राजा जॉन आणि त्याच्या सरदारांमध्ये थेम्स नदीच्या काठावर हा करार झाला आणि सर्व जनतेला व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झाले. सर्वांना समान तत्व लागू करण्यात आले. यामुळे सामान्य व्यक्तीला देखील महत्त्व प्राप्त झाले. ब्रिटनमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली आणि म्हणूनच कोणत्याही देशाच्या राज्यघटना निर्मितीत हा मॅग्ना कार्टा मार्गदर्शक ठरतो. क्रमशः उर्वरित भाग आपण उद्या बघूया. नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण काही विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलो आहोत सिद्धार्थ विद्या मंदिर या शाळेत. त्या शाळेतील काही विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधून त्यांची दिवसभराची दिनचर्या म्हणजे शाळेत वर्गात आल्यापासून शाळेत एंट्री घेतल्यापासून प्रार्थना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ह्या कशा चालतात ह्या शाळेच्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न आपण आरजूकडून जाणण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी आरजू रामदास बोराटे. मी सिद्धार्थ विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. तू तुझ्या शाळेतल्या सुरुवातीच्या आठवणीपासून शाळा म्हटली तर म्हणजे फारच आठवण येतात. लहानपणापासून मी आहे या शाळेत म्हणजे छोट्या शिशूपासून. तर शाळेचा पहिला दिवस नेहमी सर्वांसाठी अविस्मरणीय असतो. माझा देखील तसाच काय होता. बाकी सगळे मुलं हसत आलती पण मी एकटी मात्र रडत आलती आणि ते पाहून आणि सर्व मोठी माणसं होती त्यामुळे मी थोडी घाबरलेली होती आणि रडत होती. नंतर मी वर्गात आले. वर्गात पाहिलं तर वर्ग फार सुंदर सजवलेलं होतं. फुगे चित्र पाहून मन थोडे आकर्षित झाले. पण जेव्हा म्हणजे आम्हाला त्या दिवशी काही शिकवलं नाही पण जेव्हा आम्हाला बोलल्या तुम्ही बॅगेत काय आणले ते काढा, माझ्या बॅगेत खेळणी होती तेव्हा आणि ते पाहून मी स्वतः म्हणजे माझ्यावर हसले. माझ्या आईला कळलं माझ्या बॅगेत खेळणी होती. तिने मला म्हणजे ओरडली की खेळणी का होती. म्हणजे तिने माझी रात्री बॅग मस्त भरून ठेवलेली म्हणजे पुस्तकं, बालगीतेची पुस्तकं इत्यादी काही गोष्टी, डबा बॉटल देखील होती. तेव्हा माझ्या फार मैत्रिणी मित्र झाले आणि त्यांच्यासोबत फार आठवणी झाल्या. त्यांच्यासोबत मी रमायला सुरू झाले. त्यानंतर शाळेची गोडी कशी लागली ते मला स्वतःला समजलं नाही. तुला शाळेच्या प्रार्थनेच्या विषयी किंवा शाळेतल्या काही आठवणी असतील त्या शेअर कर. शाळा म्हटली तर त्यामध्ये आठवणी, गमती जमती, परत अभ्यास, थोडासा मार हे येतच. तसं माझ्या शाळेचं नाव सिद्धार्थ विद्या मंदिर.
मी शाळेत लहानपणापासून आहे. शाळेच्या गमती जमती सांगताना मला फार आनंद होत आहे. आमची शाळा सकाळी असते, त्यामुळे आम्ही सकाळी मात्र लवकर उठून येतो. लवकर उठताना थोडे आईचे धपाटे देखील खातो, कधी ओरडा खातो, कधी स्वतःहूनच उठतो. रस्त्याने येताना मी माझ्या मैत्रिणीसोबत काल घडलेल्या घटना, परत बातम्या याबद्दल चर्चा करतो. ते आमचे मत म्हणजे एकमेकींना सांगतो. शाळेत आल्यावर आम्हाला दिसले की गायकर सर फळ्यावर किंवा एखाद्या सूचना फलकावर एखादा सुंदर सुविचार लिहित असतात. त्यांची मराठी फार उत्तम आहे, त्यामुळे ते लिहिणं म्हणजे आणि त्यातून एखादा चांगला बोध देखील मिळतो. आणि त्यांच्यासोबत एखादी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्यांना नेहमी मदतीला असते. नंतर आम्ही वर्गातून बाहेर येतो तेव्हा आमची चर्चा नेहमी सुरू ठेवतो. आमची दंगामस्ती सुरूच असते. पण एखाद्या शिक्षकांनी आम्हाला पाहिले तर आम्ही लगेच आमच्या वर्गात धूम टाकतो, म्हणजे पळ काढतो. आम्हाला म्हणजे शिक्षकांना कळलेच पाहिजे नाही की आम्ही बाहेर होतो, कारण की त्यांचे फटके व त्यांचा मार आम्हाला नकोच आहे. नंतर आम्ही प्रार्थनेसाठी मैदानात एकत्र येतो. मैदानात आल्यावर आम्ही पाहतो की सर्व मुले एकमेकांशी चर्चा करतात, ते फार हसत खेळतात. ते म्हणजे शाळा ही शाळा वाटतच ते आमची एका प्रकारे आम्ही सर्व मिळून घरच बनवतोय. शाळेत आल्यावर नंतर आमची प्रार्थना होते. प्रार्थनेत सर्वप्रथम आमची सरस्वती मातेची प्रार्थना, कारण की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे, त्यामुळे त्या मातेला आम्ही प्रणाम करून आमच्या दिवसाची व शाळेतल्या दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर आपले राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, संविधान व पसायदान हे सर्व झाल्यानंतर एखादी 10वीची विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी येते व ती काल झालेल्या बातम्या सांगते, ते देखील थोडक्यात व सुंदर प्रकारे सांगते. कारण आमची शाळा मराठी माध्यमाची असल्यामुळे सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे मराठी फार उत्तम आहे व ते उत्तम प्रकारे बोलतात. त्यानंतर आमच्या काळे मॅडम आम्हाला संविधान काय असते, त्याचे महत्त्व काय, परत संविधान का लिहिले गेले, त्याचा उपयोग काय याबद्दल खूप म्हणजे उत्तम प्रकारे सांगतात. शाळा म्हटली की शाळेत मैत्री असतेच, तसेच मला फार मित्रमैत्रिणी आहेत. नावं घेतली तर म्हणजे माझ्या हाताची बोटं देखील कमी पडतील. तर शाळेत म्हणजे मैत्रिणी आहेच, त्यांच्यासोबत झालेल्या फार गमती जमती आहेत, त्या मी तुम्हाला थोड्याशा सांगू इच्छिते. एकदा काय झालं, आम्ही मधल्या सुट्टीत फार धमाल करतो. एकदा काय झालं, मी मधल्या सुट्टीत कारल्याची भाजी आणली होती. त्याचं कारण असं की मी कारलं खायला अजिबात मागत नव्हती. ते दिसायला मात्र कारलं लोणच्यासारखं होतं, म्हणजे तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरकच समजणार नाही की ते कारलं आहे की लोणचं आहे. त्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ते शेअर केलं. नंतर त्यांना मी ते दिलं. नंतर त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. ते पाहून मी माझं पोट धरून हसली होती. नंतर मधल्या सुट्टीत एकदा शाळेची म्हणजे बेल वाजली. मला वाटलं शाळा सुटली, म्हणून मी माझे दप्तर उचलून आपल्या घरी निघाले. नंतर सर्व मला बघून हसून पार जमिनीवर लेटले होते. शाळा म्हटली तर शाळेच्या आठवणी फार सुंदर असतात. म्हणजे शाळेचे दिवस परत येत नाही हे मला देखील माहिती, पण मी शाळेत ज्या दिवशी रडत आलती, मला वाटलं नव्हतं की मी शाळेत एवढे हसेल, एवढे मित्रमैत्रिणी बनवेल. खरं असं वाटतं की शाळा सोडूनच जाऊ नये. आणि शाळेचे शिक्षक मात्र देखील आमचे उत्तम आहेत, सर्वच आवडतात. पण त्यात तुम्ही म्हणालात तर सपकाळ मॅडम आणि गडिरे मॅडम. सपकाळ मॅडम यांची हिंदी फार उत्तम आहे. तो चलो आज हम हिंदी के शब्दभेद सभी को पता होना चाहिए कि कितने प्रकार के होते हैं. कितने प्रकार के होते हैं शब्दभेद? कौन सा पहला आएगा? संज्ञा. संज्ञा के कितने प्रकार हैं? संज्ञा के पहला प्रकार कौन सा है? व्यक्तिवाचक संज्ञा. किसी व्यक्ति, वस्तु, स्थान के नाम को संज्ञा कहा जाता है. व्यक्ति मतलब राम, श्याम, सीता, गीता. स्थान कल्याण, मुंबई, दिल्ली. तो उस हिसाब से तो पहला शब्द संज्ञा का पहला है व्यक्तिवाचक. व्यक्ति में नाम आते हैं. तो जैसे राम खेल रहा है, राम क्या है? व्यक्तिवाचक संज्ञा है. अब दूसरा है इसी में जातिवाचक संज्ञा में क्या आएगा? पक्षी उड़ रहे हैं. यह सड़क अच्छी है. पक्षी, सड़क, पशु, लड़का, लड़की, आदमी, औरत, ऐसे जब शब्द आते हैं तो वो सब किस में जाते हैं? समझ में आया? तो ये जो शब्द होते हैं, पक्षी उड़ रहे हैं,
तो पक्षी, पक्षी किसमें है? म्हणजे मला त्या फार आवडतात. म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, परत सांगण्याची पद्धत, समजवण्याची पद्धत म्हणजे उत्तम आहे. असं वाटत नाही ते आम्हाला शिकवत आहे. जर त्यांनी शिकवायला घेतलं तर पुस्तकाची देखील गरज नाही. आणि घडिरे मॅडम यांचे इंग्लिश मला कधी कधी असं वाटतं त्यांच्याकडून मी कोर्स करून घ्यावा किंवा त्यांच्याकडूनच शिकून घ्यावं की इंग्लिश कसं बोलायचं. Good morning everyone. Settle down. Everyone take out your English notebook. Yes. There are 4 kinds of sentence. How many? 4. Assertive sentence, imperative sentence, interrogative sentence, exclamatory sentence. It always ends with a full stop. Imperative sentence, it's a assertive sentence means statement and wish. Then interrogative sentence, it ends with a question mark, ask a question. Shreya, stand up. How many kinds of sentence? There are 4 kinds of sentence. First, assertive sentence. Second, imperative sentence. Third, interrogative sentence. And fourth, exclamatory. एका प्रकारे मी बाहेरच्या देशांमधल्या लोकांसोबत बोलू शकेल एवढं उत्तम त्याचं इंग्लिश आहे. आणि बोलायला गेली तर सगळेच शिक्षक मात्र आहेत, म्हणजे छानच शिकवतात, उत्तम प्रकारे शिकवतात. त्यांच्याशी म्हणजे संवाद साधताना असं वाटतच नाही की ते शिक्षक आहेत. असं वाटतं की एका प्रकारे ते माझे मित्र किंवा मैत्रिणी आहेत. तरी शिक्षक म्हटलं तर त्यांचे नाव एक आहे पण अर्थ अनेक. गुरु, मार्गदर्शक, परत एखादा मूर्तिकार देखील म्हणता येईल. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. जसे रक्षाबंधन असले तर राखी बनवणे स्पर्धा, परत स्वातंत्र्य दिन असेल तर झेंड्याचे चित्र काढणे स्पर्धा, म्हणजे असं फार स्पर्धा असतात. माझ्या मते त्या स्पर्धा नसून तर स्वतःला एक आव्हान आहे. जरी आपला नंबर नाही आला किंवा आपला क्रमांक नाही आला तरी आपण त्यातून अनुभव तरी घेऊ शकतो असं मला वाटतं. आणि आमच्या शाळेत कबड्डी, खो खो अशा मैदानी खेळांना फार महत्त्व दिले जाते. व आपण जे खेळतो ते म्हणजे आपल्याला एकदम सुंदर प्रकारे शिकवले जातं. आम्हाला सर वगैरे देखील शिकवतात. पण आमच्या शाळेतनं जे मुलं पासआउट झालेत ते आम्हाला येऊन आमचे माजी विद्यार्थी देखील आमची कबड्डीची, खो खोची इत्यादी खेळांची, मैदानी खेळांची आमची सराव करून घेतात. त्यांना देखील फार बक्षिसं, फार क्रमांक देखील आलेत. म्हणजे जिल्हास्तरीयवर देखील आमची कबड्डीची मॅच गेली, म्हणजे 14 वयोगटातील. आमच्या शाळेतील मुलं फार छान खेळतात. त्यासोबत ते अभ्यास देखील करतात, थोडी दंगामस्ती देखील करतात. म्हणजे मी सांगू कशी की ते त्यांच्याबद्दल सांगायला गेली तर दंगामस्ती, अभ्यास व खेळ. नमस्कार. जसं आपण पाहतोय की शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम दरवेळी चालूच असतात. खेळाचे असतील, अभ्यासाच्या बाबतीत असतील. तर आपल्या शाळेचे विद्यार्थी हे खूप मोठमोठ्या लेवलवरती खेळलेले आहेत. राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपल्या टीममधल्या मुलांची, शाळेतल्या मुलांची निवड झालेली आहे. आपल्या आट्यापाट्यामध्ये काही मुलं हे नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहेत. आणि हे करत असताना आपल्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपण आता या ठिकाणी पाहू शकतात की आपल्या शाळेचे जे जुने विद्यार्थी आहेत ते त्यांची कॉलेजची वेळ सांभाळून, काही त्यांची कामं सांभाळून सुद्धा शाळेसाठी वेळ देत आहेत, आपल्या मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांचा फायदा नक्कीच आपल्या मुलांना होतो आणि त्यांच्या खेळासाठी त्यांचा नक्कीच फायदा होतो आणि ते पुढच्या लेवलपर्यंत, पुढच्या स्तरापर्यंत नक्कीच खेळतात. धन्यवाद. नंतर आमच्या शाळेत ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी आम्हाला फार उत्तम प्रकारचे बक्षिसं देखील दिले जातात. जसे आम्हाला मेडल दिले जातात, एखादी कामासाठी गोष्ट असणार ते दिले जाते, प्रमाणपत्र दिलं जातं. मी माझे काही प्रमाणपत्र घरी फ्रेम देखील करून ठेवलेत. आमच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ चारसे मॅडम या आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आमच्या शाळेत म्हणजे एखाद्या वेळेस गणेश उत्सव असला तर आम्हाला मूर्ती बनवण्यासाठी जे सांगितले जाते, मूर्ती मात्र शाडू मातीची असते. कारण की POP वगैरेच्या मूर्त्या आपल्या परिसरासाठी व पर्यावरणासाठी हानिकारक असते. आमची शाळेची ट्रिप नेहमी बाहेर जाते. कधी आमची स्काउट गाईडची ट्रिप जाते, कधी नेव्ही शिपकडे जाते. म्हणजे आम्हाला त्यातून शिकायला देखील मिळतं. आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा, परत राखी बनवण्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, परत अशा खूप साऱ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये
3च क्रमांक काढले जातात, परंतु त्यानंतर जी मुलं ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला असतो ते कधीच निराश होत नाही, कारण की त्यांचा टाळ्यांचा गडगडाट हे नेहमी आम्हाला सांगत असतो की आम्ही किती उत्तम प्रकारे आमचं काम केले, आम्ही किती सुंदर प्रकारे आमचे नंबर मिळवलेत, आम्ही काय केले ते त्यांच्या टाळ्यातनं व टाळ्याच्या गडगडातनं आम्हाला सांगूनच देतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण अर्जू करून तिच्याही शाळेच्या काही आठवणी जाणून घेतल्या आणि गमती जमती ऐकल्यात तुम्ही. तर अर्जू, तुला आपल्या ह्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदराबद्दल काय वाटतं? मला फार चांगले वाटले, म्हणजे माझ्या आठवणी सांगून. शाळेतल्या आठवणी नेहमीच खास असतात व अविस्मरणीय असतात, त्या सांगून मला तुम्हाला व आपल्या मित्रांना खूप छान वाटले. तुला कॅमेरा समोर बोलायची भीती गेली? हो. किती सोपं आहे ना, पण मला अजून बोलता येत नाही. आणि दुसरी गंमत अशी, हे बऱ्याचशा मान्यवरांच्या ज्या मुलाखती तुम्हाला शाळेमध्ये जेव्हा मधल्या वेळेत दाखवले जातात, तर त्यावेळेला तुम्हाला त्या मुलाखती बघून काय आनंद होतो? मुलाखती बघून असं वाटत नाही की त्यांनी असे आपल्या शाळेत गमती जमती केल्या असतील, कारण की एवढे मोठे म्हणजे अभिनेते सुपरस्टार असल्यावर त्यांच्या शाळेतल्या आठवणी नेहमी अशा असतील की सांगू शकत नाही. मला आपल्यासारख्याच. पण जेव्हा मी ऐकल्यास मला कळालं की त्यांच्या आठवणी देखील आमच्यासारख्याच आहेत. आमच्यासारख्या म्हणजे त्यांनी धमाल मस्ती देखील केलाय, अभ्यास देखील केलाय व त्यातून मला फार काही शिकायला मिळाले. त्यांनी थोडं मला मार्गदर्शन देखील केलं, शाळेत काय केले, काय करायला पाहिजे, काय नको हे देखील सांगितलं. म्हणजे अभिनेते त्यांनी खूप काही म्हणजे जग पाहिलंय व त्यांनी खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा देखील दिल्यात व या सर्व म्हणजे जाणून घेऊन मला फार आनंद झालाय. त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद. माझ्या प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील? तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा व या व्हिडिओला लाईक करा, जेणे तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर सर्व मुलांना माझ्या आठवणी, परत मी माझ्या शाळेतल्या गमती जमती हे देखील समजेल. व तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या सरांनी म्हणजे खूप मेहनत करून सुपरस्टार अभिनेते यांच्या फार सुंदर आठवणी आमच्या सोबत शेअर केल्यात. आणि सुपरस्टार असल्यावर त्यांच्या आठवणी अशा नसतील आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं, पण सरांचा चॅनल पाहून व व्हिडिओज पाहून असं कळालं की त्यांच्या आठवणी देखील आपल्यासारख्याच आहेत. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. तर आज आपण अर्ज करून तिच्या शाळेच्या आठवणी आपण जाणून घेतल्या. आणि बरं का, आपलं चॅनल पाहायला विसरू नका आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या व्हिडिओवरती आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कारण तुमच्या प्रतिक्रिया ह्या इतक्या महत्त्वाच्या असतात की त्यातून मला प्रेरणा मिळते. आणि अजून तुमच्याही शाळेच्या काय आठवणी असेल तुम्ही शेअर करा कॅप्शनमध्ये आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, हॅशटॅग. धन्यवाद. नमस्कार, मी विवेक गुंजेगावकर, विद्यार्थी सहायता प्रतिष्ठान संचलित सिद्धार्थ विद्या मंदिर शाळेमधील सहशिक्षक. श्री भरत मोळावडे सर यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदराचं शूटिंग आपल्या शाळेमध्ये झालं. आणि हे शूटिंग करत असताना मोळावडे सरांनी शाळेला कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न करता हे शूटिंग केलेलं आहे. वर्ग आपल्या नेहमीप्रमाणे आपापल्या तासिका सुरू होत्या. ही आली, मग इथे जे आहे क्लिप आर्ट मध्ये जायचं आणि इथे गो करायचे. तर तुम्हाला जर पिक्चर हवे असतील, म्हणजे आता इथे एनिमल टाइप केले, नमस्कार. श्री भरत मोळावडे सर यांनी आज गावाकडच्या वाटा या मालिकेतील माझी शाळा माझी आठवण या सदराचे शूटिंग आज आमच्या शाळेत केले आहे. तसेच आज माझा वाढदिवस सुद्धा आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी क्लॅपिंग करून माझा आनंदात वाढदिवस साजरा केला. तसेच या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस असाच साजरा केला जातो. आज आपल्या वर्गातील आरतीचा वाढदिवस आहे, तिला पुढे यावे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्काउट गाईड क्लॅप गो. थँक्यू. मला सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू.
लास्ट लेक्चरला आपण एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स आपण बघितले होते. डिफरन्शिएट बिटवीन आपण बघितलेलं होतं. त्यांच्यामध्ये कंपॅरेटिव्हली माहिती आपण बघितलेली होती. आणि आता आपल्याला जे मिक्सचर्स आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये मिश्रणे म्हणतो, ते कसं असतं ते बघायचंय. सगळ्यात पहिले आपल्याला सोल्युशन माहिती आहे का? सोल्युशन्स काय असतं? आपण साधी एक साखर घेतो, पाण्यामध्ये टाकतो, साखरेचं सोल्युशन बनतं. पण याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, साखर आणि पाणी. बरोबर आहे? आपण चमचाभर साखरेमध्ये ग्लासभर पाणी टाकतो का ग्लासभर साखरेमध्ये चमचाभर पाणी टाकतो? ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर साखर टाकतो आपण. बरोबर आहे? म्हणजे नक्कीच जे विरघळतं त्याला सॉल्यूट म्हणतात. कशात विरघळली? त्याला सॉल्व्हंट म्हणतात. त्याला काय म्हणतात? सॉल्व्हंट म्हणतात. आणि या दोघांचं मिळून बनतं ते सोल्युशन बनतं, साखरेचं सोल्युशन. म्हणजे तीन आपल्या टर्म्स मिळाल्या, सॉल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन. बघा, आपण मराठीचा काल डॉक्टर विश्वेश्वरा यांचा धडा बघितला. आज आपण यंत्राने बंद केलं हा धडा त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, आपण काही वेळेला यंत्राच्या खूप वेळेला त्या ठिकाणी आहारी जात असतो. जसं की मोबाईल असतं, मोबाईल आपण सतत बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला तो मोबाईल हवा वाटत असतो. काही काळानंतर जेव्हा मोबाईल वापरल्यानंतर आपल्याला त्याचे दुष्परिणाम आपल्या डोळ्यावरती दिसत असतात. म्हणजे एखादं यंत्र किती काळ वापरायचं आहे हे आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? ठरवलं गेलं पाहिजे. आणि या यंत्रावरती असणारा धडाच आज आपण इथे काय करायचा आहे? अभ्यासणार आहोत. तर धड्याचं नाव आहे यंत्राने केलं बंद. लेखक आहे भालबा केळकर. भालबा म्हणजे भालचंद्र वामन केळकर यांनी विज्ञान लेखक आणि अनुवादक, नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक, नाट्य दिग्दर्शक व अभिनेते, विज्ञान विषयक दृष्टिकोन कसा असावा म्हणून केलेल्या लिखाणाची 35हून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून त्याचबरोबर शेरलॉक होमच्या चातुर्य कथा असा विचार किंवा डायरेक्ट शेक्सपियरच्या नाट्यछटा अशा विविध विषयावरती केळकर या लेखकाने अनेक विज्ञानाविषयाची तुम्हाला पुस्तकं लिखाण केलेली आपल्याला दिसत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या पाठामध्ये हा दीपक आहे, ह्या दीपक यंत्राच्या आहारी कसा जात असतो किंवा यंत्राविषयी त्याला वाटणारं नवल कुतूहल तो कशा प्रकारे करत असतो त्या गोष्टी त्या ठिकाणी काय केल्या आहेत तुम्हाला या पाठामध्ये सांगितलेल्या असतात. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. आधी विज्ञान झालं का? आधीचा नवी कविता, आश्वासक चित्र. खोटंच पत्र एक कागद काढतो आणि वाचून दाखवतो की तुझा मुलगा तुझी आठवण काढतो, तो आई कशी आहेस, तुला लवकर तो भेटायला येणार आहे वगैरे वगैरे. त्या पत्रामधलं ते मजकूर खोटंच वाचून दाखवत असतं. का वाचून दाखवत असतं? कोण सांगेल का वाचून दाखवत असेल तो? कारण त्याची आई, तो मुलगा त्याच्या आईला दूरदेशी गेलेला असतो सोडायला. त्यामुळे तो पोस्टमॅन त्याच्या आईला असं आश्वासक देतो की तुमचा मुलगा तुमची आठवण काढतो आणि तो लवकरच येऊन तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे. हे ऐकून त्याच्या आईला खूप समाधानी आणि चांगले वाटते. आज आपण शिकलेली कविता मी वाचून दाखवत आहे. 9वी कविता, आश्वासक चित्र. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. शैक्षणिक वाटचालीमध्ये आपण काय शिकत होतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारत सरकारने काय उपाययोजना केल्या हे आपण काल बघत होतो. बरोबर. शैक्षणिक वाटचालीमध्ये भारताला 1947 साली काय मिळालं? स्वातंत्र्य. बरोबर. आपण बघितलं की इंग्रज ज्यावेळेस भारत सोडून गेले होते त्यावेळेस भारतामध्ये अनेक समस्या होत्या. बरोबर. जसं दारिद्र्य, बेरोजगारी, गरिबी. बरोबर आहे की नाही? 14 वर्ष तुम्ही कितवीला होता? 8वीला किंवा 7वीला, या दोन्ही वर्गांपैकी एक होतात. बरोबर. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हा आपल्या शिक्षणाचा पहिला मूळ काय असतो? पाया असतो. बरोबर. आणि ते शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने भारतातील बऱ्याच शाळांना काय केलं? आर्थिक सहाय्य केलं.
का तर मुलांना शिक्षणाची काय निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, बरोबर की नाही. मुलं शाळेत केव्हा येतात, जेव्हा त्यांना शिक्षणाप्रती काय होते, थोडीशी आवड निर्माण होते. आज आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या संदर्भात कोणती चित्र आहे ती पाहणार आहोत. त्याच्यातलं पहिलं चित्र आपण स्मरण चित्र, दुसरं चित्र आहे आपल्याला संकल्प चित्र, तिसरं चित्र आहे आपल्याला स्टील लाईफ, म्हणजे एलिमेंटरीला स्टील लाईफ आणि इंटरमिजिएटला वस्तुचित्र. बघा बकेट कशी काढायची कळलं. वरचा आकार जो आहे तो गोलाकार असेल, पण आपण किती हाईट वरून बघतोय त्यानुसार त्याचा आकार असेल. आपण बकेट जर वरून बघितली तर आपल्याला पूर्ण गोल भाग दिसेल. थोडी आपल्या आय लेवलच्या खाली असेल नजरेच्या, तर हा आकार जरा मोठा असेल. आणि तासिका सुरू असतानाच त्यांनी वेगवेगळे त्यांच्यासाठी आवश्यक असणारे शॉर्ट्स घेतलेले आहेत, त्यामुळे शाळेला कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब झालेलं नाही. आणि हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांना आपण जसं मधल्या वेळेमध्ये आपण त्यांचे मान्यवरांचे व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळतं. तसंच आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिल्यांदाच कॅमेरा फेस केलेला आहे, कॅमेऱ्याला सामोरे गेलेले आहेत आणि त्यांची सुद्धा भीती या निमित्ताने गेली असं मला वाटतं. आणि याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो त्यांना भविष्यामध्ये. त्यामुळे मी भरत मोळावडे सर यांच्या शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि विशेष करून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो, आभार मानतो. आपण सर्वांनी भरत मोळावडे सर यांचं माझी शाळा माझी आठवण हे सदर नक्की पाहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार, माझं नाव स्मिता शंकर विचारे, सिद्धार्थ विद्यामंदिर शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेमध्ये भरत मोळावडे सर गावाकडच्या वाटा या मालिकेच्या माझी शाळा माझी आठवण या सदरानिमित्त काही शाळेकडच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या शाळेमध्ये उपस्थित राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये एक छान प्रकारचा अनुभव देण्यासाठी ते एकत्र आले आणि आमच्या शाळेमध्ये त्या शिकवत असताना छान प्रकारे व्हिडिओ शूटिंग केली. विद्यार्थ्यांना देखील छान वाटलं, एक प्रेरणादायी अनुभव त्यांना मिळाला. नमस्कार, मी दिलीप वसंत गायकर सर, विद्यार्थी सहायता प्रतिष्ठान संचलित सिद्धार्थ विद्यामंदिर या शाळेत मी गेल्या 12 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहे. आज या ठिकाणी श्री भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनेलवरील माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये माझ्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांचे जे काही शूटिंग्स घेतल्या. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याचं साधन म्हणजे शाळा. या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते कलागुण आहेत हे तपासत असतो. या विज्ञान युगामध्ये, कम्प्युटर युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये आपण काय करत असतो तर अनेक रील स्टार लोकांच्या रील्स पाहत असतो, पण प्रत्यक्ष आपण कम्प्युटरसमोर किंवा कॅमेऱ्यासमोर जाऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रदर्शित करणं किंवा ते लोकांसमोर कसं नेता येईल ह्या एक उद्देशाने आज आमच्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं. त्याचप्रमाणे गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या माध्यमातून किंवा या चॅनेलवर अनेक मान्यवर आहेत, जसे प्रशांत दामले असतील, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर सोमण साहेब असतील, यांच्यासुद्धा आठवणी या यूट्यूब चॅनेलद्वारे आम्ही या विद्यार्थ्यांना दाखवत असतो. मान्यवर व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांची प्रेरणा घेऊन आज विद्यार्थ्यांनी या प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर आपल्या काही आठवणी शाळेबद्दलच्या सांगितलेल्या आहेत, त्यांचे विचार मांडलेले आहेत. नमस्कार, आज आम्ही शाळेत आलो आणि आम्हाला पाहायला मिळालं काहीतरी वेगळंच. आम्हाला वाटलं काय चाललंय शाळेमध्ये. पहिल्यांदा तरी आम्हाला दिसलं की काहीतरी वेगळं होणार आहे म्हणून. नंतर कळालं की गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरातून श्री भरत मोळावडे सर हे आमच्या शाळेत आले आहेत आणि ते आमचे कॅमेऱ्यासमोर शूटिंग करणार आहेत. तेव्हा तरी वाटलं, खूप आनंद झालता, पण मनातल्या मनात इतकी भीती वाटत होती की आता काय होणार. पण नंतर कॅमेऱ्यासमोर बोलायची संधी मिळाली आणि मनातली भीती सगळी निवळूनच गेली. आणि नंतर कळालं की कॅमेऱ्यासमोर बोलणं इतकं अवघड नाही. ही संधी मिळाल्यामुळे आम्हाला याची कल्पना आली की कॅमेऱ्यासमोर बोलताना कसं वाटतं आणि काय होतं हे आम्हाला अनुभवता आलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण दिवसभरात शाळेचे चाललेले सगळं जे उपक्रम आहे त्यांचा, म्हणजे उपक्रम म्हणण्यापेक्षा त्यांच्या शाळेत चाललेली दिनचर्या ती आज आपण पाहिली. आणि ते शूटिंग करण्याचं भाग्य मला जे लाभलं
ते सर गुंजीगावकर सर आणि चारशे मॅडम यांच्या सहकार्याने. तर आज आपण मुख्याध्यापिका चारशे मॅडम यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझा ह्या चाललेला गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात विद्यार्थ्यांची भीती मोडावी हा उद्देश आहे. तर तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं? नक्कीच खूप स्तुत्य उपक्रम आहे सर. खूप छान उपक्रम आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दाखवतो, ते पण त्यातनं काहीतरी शिकतात, चांगली उत्साह त्यांना त्यातनं मिळतो आणि उत्तम असा एक उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांना बघायला मिळतो. आणि आमच्या शाळेत तुम्ही आलात त्याबद्दल त्यांना एक फार मजा वाटली, आनंद वाटला आहे सर. नमस्कार, मी ज्योत्स्ना संजय चाळसे, सिद्धार्थ विद्या मंदिर माध्यमिक विभागाची मुख्याध्यापिका आहे. आज भरत मोळावडे सर आमच्या शाळेत आले. गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या निमित्ताने त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला, विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या आणि विद्यार्थी पण खूप छान त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि त्यांचे मत व्यक्त करत होते. हे पण खूप छान वाटलं. या सदराच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या ज्या काही क्लिप्स आहेत त्या विद्यार्थ्यांना बघायला मिळाल्या, त्यांची मतं ऐकायला मिळाली. त्या मान्यवरांनी केलेले जे शाळेबद्दलची आठवण आहे, अशी आठवण आमचेही विद्यार्थी कायम मनात ठेवतील असं आम्हाला वाटतं. विद्यार्थ्यांनी कायमच जिथून आपली सुरुवात झाली त्या शाळेला, त्या शिक्षकांना विसरू नये, त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करावी किंवा कृतज्ञता मनात ठेवावी, असंच मला या निमित्ताने विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं. ती प्रगती केलं तरी आपले जे मूळ आहे ते विसरता कामा नये असं मला वाटतं. आज या निमित्ताने सर आमच्यापर्यंत आले, आमच्या विद्यार्थ्यांशी बोलले, त्यांच्या मनातली भीती या निमित्ताने दूर झाली. ते पण कॅमेरे समोर बोलू शकलं असं त्यांना वाटलं आणि ते बोलले. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आज पहिल्यांदा आमचीच शाळा सिलेक्ट केली या उपक्रमासाठी. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.